अशी जर तुम्ही मेथीची भाजी बनवाल तर तारीफ तर खूपच करतील घरचे सगळे, पण कढईमध्ये काहीही शिल्लक राहणार नाही. गॅरंटी देतो मी 101%. अतिशय सुंदर आणि छान अशी टेस्टी बनते. फक्त मी सांगितलेलं प्रमाण तुम्ही अचूक वापरा आणि जशी मी कृती सांगितली आहे तशीच तुम्ही कृती करा. बघा तुमची भाजी अतिशय सुंदर आणि टेस्टी बनते का नाही. तर चला, वेळ न करता चालू करूया आपण रेसिपीला. पण प्लीज, रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अमोल्स किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा. तर त्याच्यासाठी घेतलेलं आहे आपण मेथी आपल्याला एक जुडी घेतलेली आहे आणि तिला मी निवडून घेतलेलं आहे. पाने देठे सगळं घ्यायचं आहे आपल्याला, काहीही ठेवायचं नाही. असं नाही की पानं घ्यायची फक्त देठं नाही, सर्व घेतलेलं आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यात 1 चमचा मीठ टाकून आपण छान अशी धुवून घ्यायची आहे. खूप वेळा आपण काय करतो, खूप वेळा म्हणजे काय, कंटिन्यू आपण मीठ न टाकताच मेथीची भाजी धुतो. तर आपण काय यावेळेस करायचं आहे, मीठ टाकून धुवायची, म्हणजे ह्याच्यातलं सगळं छान अशी जे काय औषधं वगैरे फवारलेले असतात ते निघून जाईल आणि छान अशी मेथी, आपली माती पण खूप असती ते पण सर्व निघून जाईल आणि अतिशय छान आपली भाजी सॉफ्ट होईल. आता आपण घेतलेली आहे ही धुवून आणि त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला ही, जेवढी होईल तेवढी तुम्ही बारीक 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 कट करून घ्यायची आहे. आता बारीक कट करताना डबल चाकू चालवायचा नाही आपल्याला. डबल चाकू चालवला तर मेथीच्या भाजीचं सगळं पाणी 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 होतं. त्याच्यामुळे सिंगल चाकूनेच आपण कट करून घ्यायची आहे. आता बघा, एक गड्डी मेथी घ्यायची नाही आपल्याला. मी ही 4 लोकांसाठी बनवत आहे, तर अर्धी गड्डीच घेतलेली आहे मेथीची. पूर्ण गड्डी घ्यायची नाही आहे. पूर्ण गड्डी घेतली तर ते 6 ते 7 लोक असतील तुमच्या घरी, तरच तुम्ही पूर्ण जुडीचा किंवा गड्डीचा वापर करा. आता झालेली आहे आपली ही कट करून. ह्याच्यात टाकूया आपण 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि त्याच्यानंतर टाकूया आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकल्यानंतर टाकायचं आपल्याला थोडंसं अजवाईन क्रश करून. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गरम मसालाही यूज करू शकता, जास्त तुम्हाला हॉट किंवा चटपटीत हवं असेल तर. आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजीला थोडंसं पाणी सुटेल आणि पुढची कृती करताना आपल्याला पाणी टाकायची बिलकुल गरज राहणार नाही आहे. आता बघा, छान असं ह्याला आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं बेसन टाकूया, जेणेकरून बेसन आपल्याला पाहिजे तेवढंच ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. जेवढं बेसनचं प्रमाण तुम्ही कमी ॲड कराल तेवढे आपल्याला ह्याच्यामध्ये मेथीची टेस्ट भेटेल. जास्त तर तुम्ही भजीसारखं बेसनचं प्रमाण ॲड केलं तर तुम्हाला ह्याला बेसनचीच टेस्ट भेटेल. त्याच्यामुळं थोडं थोडं बेसन ॲड करून छान असं बघा, मी मेथीच दिसती सर्व असा गोळा तयार केलेला आहे आणि आपल्याला वाटलं ह्याचे गोळे बनतात तेवढंच बेसन यूज करायचे. त्याच्यामुळं थोडंच बेसन यूज करताना यूज करा. आता झालेले आहेत ह्याचे गोळे बघा. तुम्ही गोल, सिलेंडर टाईप, चपटे कुठल्याही प्रकारचे गोळे करू शकता. आता घेतलेली आहे चाळणी आणि चाळणीला आपण छान असं तेल ग्रीसिंग करून घेतलेलं आहे. चिटकत तर नाहीत हे गोळे, तरी पण आपण सेफ्टीसाठी ह्याला छान असं ऑइल ग्रीस करून घेतलेलं आहे. आता वळूया पुढच्या कृतीकडे. थोडीशी जागा ठेवली ती आपण त्याच्यात टाकलेला आहे हा माल भरायचा सगळा. 2 टोमॅटो घेतल्यात, त्याचे वरचे आपल्याला शेंडे कट करून घ्यायचे थोडेसे. 4 ते 5 हे अख्ख्या मिरच्या घेतलेल्या आहेत. काश्मीरी लाल मिरच्या आहेत, ही तिखट नसतात. आणि असेल तुमच्याकडे मिरच्या घ्या, नसेल तर तुम्ही स्किपही करू शकता. 1 कांद्याचे 4 तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे पण ह्याच्यात ठेवायचं आहे आपल्याला. हे सर्व घेणं खूप गरजेचं आहे. चला, तर इकडं आपण तोपर्यंत पाणी ठेवलं होतं. पाणी कढईमध्ये गुणगुण झालेलं आहे आणि त्याच्यावर ठेवूया आपण हे सर्व वडे आणि आपले टोमॅटो कांद्याची चाळणी. आता गॅस कमी करूया आपण आणि ठेवूया ह्याला झाकून ह्याला 5 ते 6 मिनटंच वाफवायचं आहे. जास्त वेळ वाफ द्यायची नाही आणि वाफवताना काळजी घ्यायची की वर आपण त्याच्यावर काहीतरी वजन ठेवायचं आहे, त्याच्यामुळे वाफ आपली बाहेर निघणार नाही. बघा, आता 5 ते 6 मिनटानंतर आपलं हे अतिशय छान आणि सुंदर मेथीचे वडे तयार झालेले आहेत. आणि अशी जर तुम्ही मेथीची भाजी बनवली तर अख्खे घरचे तारीफ करतील. आणि पहिलंच सांगितलं मी, कढईमध्ये काहीही राहणार नाही, चाटून पुसून सगळे खातील. आहे का नाही नवीन प्रकार रेसिपीचा आणि मेथीची भाजी बनवायचा? आवडली असेल तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलाच आहे तर प्लीज लाईक करून व्हिडिओला एक कमेंट करू शकता. तर त्याच्यानंतर आपण घेतलं आहे मिक्सर आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बनवूया थोडासा आपण हिरवा मसाला. त्याच्यासाठी घेतली आहे आपण ही हिरवी मैना. थोडीशी हिरव्या महिन्यानंतर 2 अख्ख्या मिरच्या कमी जास्त करू शकता तुम्ही, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं. 1 अद्रकचा तुकडा आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या. आता लसणाच्या पाकळ्या घेतल्यानंतर आपण ह्याच्यात टाकायचं आहे 2 टोमॅटो जी आपण वाफून घेतली होती आणि कांदा. आता हे मिश्रण तुम्हाला पाणी न टाकता मिक्स करायचं आहे छान.
म्हणजे आपल्याला मिक्सर करूनमध्ये छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे कसं बारीक होईल तर कांदा आणि टोमॅटो तुम्ही गरम गरम असतानाच ही मिरची अद्रक लसूणमध्ये टाकलं तर अतिशय सहजपणे हे बघा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर गरम गरमच तुम्ही ही टाका, पाणी टाकायची गरज लागणार नाही. त्याच्यामुळे ही आपलं हे मिश्रण अतिशय सुंदर आणि छान बनतं. आता घेतलेलं आहे आपण 2 चमचा तेल, मोठा 2 चमचा तेल घ्यायचं, जास्त तेल घ्यायचं नाही. आणि त्याच्यात टाकूया अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी. त्याच्यानंतर ही थोडीशी भाजी मी वाचवून ठेवली होती, तिला कट करून ठेवली होती आणि ती टाकायची. हिला छान असं यावेळेस फुल गॅस ठेवूनच आपल्याला कृती करायची आहे आणि फुल गॅसवरती हिला छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. मेथीची भाजी कच्ची टाकल्यामुळं काय होतं आपल्याला जो रस्सा बनेल त्याच्यामध्ये मेथीचा छान असा फ्लेवर येतो. आता टाकूया आपण हे मिश्रण आणि थोडंसं पाणी, जेणेकरून ते वाटीमध्ये मिश्रण काय राहणार नाही. वाटी इसळून टाकलेली आहे आणि आता हे छान असं 1 ते 2 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण फ्राय करताना आपल्याला पळी वापरायची नाही, चमचा बिलकुलही वापरायचा नाही, उलटानच वापरा. त्याच्यामुळं काय बघा हे छान असं आपल्याला मिक्स करता येतं. तुम्ही जर पळी किंवा चमचा वापरला तर हे आपल्याला मिश्रण मिक्स करताना प्रॉब्लेम होतो आणि पाहिजे तसं मिश्रण आपलं मिक्स होत नाही. बघा छान असं ह्याने तेल सोडलेलं आहे मिश्रणाने. आता टाकूया आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हे बिलकुल पण तिखट नाही आहे. अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद. मसाले आपण ह्या रेसिपीमध्ये कमीच यूज करणार आहोत आणि तेल पण आपण खूप म्हणजे खूपच कमी यूज केलेलं आहे. त्याच्यामुळं कमी तेलात आणि कमी मसाल्यात ही रेसिपी आपण बनवणार आहोत. आता परत आपले मसाले छान फ्राय होईपर्यंत आपल्याला 1 ते 1.5 मिनटात मसाले छान असे फ्राय झाले की आपल्याला कळतंच की मसाला आपला तेल सोडलेला आहे. तर आता टाकूया ह्याच्यात आपण 1 ते 1.5 वाटी पाणी. पाणी जास्त टाकायचं नाही आपल्याला, कारण का आपण ही लफलफीत रेसिपी, लपथपीत म्हणतो तशी आपण ही रेसिपी बनवणार आहे. तर आता हे पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची. त्याच्यानंतरच आपल्याला ह्याच्यात टाकायच्यात जे आपण वाफून घेतले होते मेथीचे बॉल, हे सगळे बॉल त्याच्यात टाकून घ्यायचे आहेत. आता बॉल टाकल्यानंतर पण लगेच नाही झाकायचं, 5 ते 6 सेकंद किंवा 10 सेकंद तुम्ही असंच उकळू द्या आणि त्याच्यानंतर झाकून ठेवून गॅसचा फ्लेम आपल्याला कमी करायचा आहे. झाकून ठेवून ह्याला अगदी 2च मिनटं उकळवायचं आहे, कारण का ते बॉलमध्ये जे बेसन आपण टाकलेलं असतं हे बेसन रस्स्यामध्ये उतरतं आणि लगेच आपली भाजी थिक होते, घट्ट होते आणि अतिशय छान ह्याला टेक्स्चर येतं. बघा तेल नाही काय नाही, मस्त छान असं कमी मसाल्यामध्ये अतिशय सुंदर आणि छान रेसिपी बनती. आता वळूया आपण फायनल प्रोसेसकडे, सगळ्यात महत्त्वाची प्रोसेसमध्ये. आता ह्याला देणार आहोत आपण तडका. आता तडका देताना घ्यायचं आपल्याला 1 चमचा तूप. तेल वापरायचं नाही आपल्याला, ते तूपच वापरायचं आहे. तुपाने अतिशय सुंदर आणि छान अशी टेस्ट येते. आता ह्याच्यामध्ये टाकला आपण कढीपत्ता थोडासा आणि ज्या मिरच्या आपण वाफून घेतल्या होत्या ते. आता मिरच्या वाफून का घेतल्या होत्या? मिरच्या वापरल्यामुळं त्यातला तिखटपणा कमी होतो, सॉफ्ट होतात आणि अतिशय सुंदर अशा खायला आपल्याला टेस्ट लागतात. आता हा तडका टाकला आहे आपण ह्या भाजीमध्ये आणि थोडंसं मिक्स करून घेऊयात. आता परत याला गरम करायचं नाही, काहीच करायचं नाही. तडका टाकल्यानंतर बघा ही रेसिपी आपली झाली आहे तयार खाण्यासाठी. तर रेसिपी कशी वाटली प्लीज नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या अशाच नवनवीन आणि छान रेसिपी अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने पाहता येतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नक्कीच करा आणि घंटीचे बटन दाबा. बाय. ओके का? काय फुरफुर तिथं करत होती का?